नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये। आज मी बनवणार आहे एकदम पौष्टिक असे ड्रायफ्रूट्सचे लाडू। तर चला आता मी सामान ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवण्यासाठी सामान काय घेणार आहे हेही तुम्हाला मी दाखवते। आणि आज रेसिपी बनवण्याचं कारण म्हणजे काय, आता हे सगळे घरी निघून जातात। श्राव कॉलेजला जाते, काय मम होते काय माहिती नाही। श्राव कॉलेजला गेली, हे ऑफिसला जातात, मग मी राहते घरी एकटी। म्हटलं चला वेळ आहे तो वेळेचा सदुपयोग थोडासा करून घेऊया, हो की नाही। कामं सगळे आवरलेत मी, आणि आता म्हटलं चला श्रावसाठी आणि ह्यांच्यासाठी मस्त लाडू बनवते। कारण श्रावला आता थोडंसं उशीर होतो, तिच्या कॉलेजमध्ये थोडंसं ते काय कसला कार्यक्रम आहे, त्यामुळे तिला थोडं लेट होतं। तर म्हटलं डब्यात 2 लाडू घालून दिले, बाहेरचं खाल्ल्यापेक्षा ती हे लाडू खाईल, हो की नाही। तर चला आता ह्या लाडूसाठी मी काय काय ड्रायफ्रूट्स घेतलेत हे मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, इथे घेतलं आहे मी बदाम घेतलेत, काजू आहे, सनफ्लावर सीड्स आहे, हे वॉटरमेलन सीड आहे, हे पंपकिन सीड्स आहे, हे पिस्ता आहेत, आणि इकडे मी गूळ किंवा साखर नाही घालणार, खजूर आणि काळे मनुके घालणार आहे। तर इकडे मी काळे मनुका घेतले, आणि इथे घेतले थोड्याशा अळशी घेतल्या, थोडी खसखस आहे, आणि थोडं हलीम आहे। आणि म्हटलं चला थोडंसं याच्यामध्ये आपण डिंक पण घालूया, त्यामुळे म्हटलं म्हणून मी थोडासा डिंक पण घेतलेला आहे, म्हणजे कसं एकदम मस्त चविष्ट लागेल, हो की नाही ना। मी हे ॲक्च्युली मी हे सुरुवात केली होती, खजूर जे आहेत खजूरची बिया काढायला मी सुरुवात केली होती। नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मला शूट घ्यायचं आहे, मग ते ठेवलं साईडला आणि सगळी पहिली प्रिपरेशन केलं, सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे काढून घेतले आणि मग केली व्हिडिओला सुरुवात। तर तुम्ही ड्रायफ्रूट्सचे लाडू कसे बनवता मला नक्की कमेंट करून सांगा। अजून याच्यामध्ये मी काय काय घ्यायला पाहिजे तेही मला सांगा। मी म्हणजे माझ्या घरात सध्या जेवढे अवेलेबल होते ड्रायफ्रूट्स ते सगळे घेतलेत, एक्स्ट्रा असं म्हणजे काही घेतलं नाही, जेवढे होते तेवढेच घेतले। म्हणजे असं स्पेशली मला व्हिडिओ बनवायचा म्हणून मी नाही, म्हणून मी तयारी नव्हती तशी केली, आपलं जे घरात होतं म्हटलं चला ही असं पण जेवत नाही ना, चपाती भाजी खात नाही जास्त, आणि ह्यांना पण ऑफिसमध्ये 4-5 वाजता 4-4:30ला खायला काहीतरी, म्हटलं रोज एक दुसरा लाडू घेऊन जातील। आणि मी हे सध्या म्हणजे आता ना खूप नाही बनवत, अगोदर थोडेसे बनवते, कारण मग खूप बनवले तर हे लोक खाणार नाहीत, म्हणून म्हटलं अगोदर थोडेसे बनवून बघते, जर यांनी खाल्ले तर मग परत बनवेल अजून जास्त। त्यामुळे आता मी काही जास्त नाही बनवत, थोडंसं म्हणजे एक 100 ग्रॅम घेतले असते, 100 ग्रॅमच्या आसपास असतील काजू बदाम आणि पंपकिन सीड्स, बाकी सगळं थोडं कमी कमी आहे, 50-50 ग्रॅम सगळं आहे। हलीम आणि हे जे अळशी आहे ते मी 50 ग्रॅम म्हणजे 25, हा अळशी असेल 25 ग्रॅमपर्यंत, आणि हलीम त्याहीपेक्षा कमी घेतलं मी, कारण मी हे पहिल्यांदाच टाकते हलीम, या अगोदर मी कधीही लाडूमध्ये हलीम वापरलं नव्हतं, म्हणून म्हटलं अगोदर थोडंसं कमीच करावं, हो की नाही। आणि हो, याच्यासाठी आपल्याला घी पण लागणार आहे, घीचा डब्बा मी घेतलाच नाही, तर आपण गाईचं तूप वापरणार आहे। ॲक्च्युली मी घरी पण बनवलेलं आहे, पण ते थोडंसंच आहे, जास्त नाही आहे, कारण मी दूध थोडंसंच आणते, अर्धा लिटर, आणि अर्धा लिटरमध्ये काय जास्त साय निघत नाही, त्यामुळं याच्यामध्ये बघा थोडंसंच राहिलं आहे, जे मी घरी बनवलं होतं त्यामध्ये ते घी आहे। आणि हां, अजून एक राहिलं, विलायची राहिली घ्यायची, आता मी थोडीशी ती पण घेते, वेलची पण घेते थोडी, म्हणजे चव अजून भारी लागेल। ॲक्च्युली मला याच्यामध्ये ना मेथी टाकायची होती, पण श्राव खाणार नाही, म्हणून मी आता याच्यामध्ये काही मेथी टाकत नाही। तर चला आता आपले हे खजूर ऑलमोस्ट, तुमच्याशी बोलत बोलत माझे खजूर पण झाले साफ करून, साफ म्हणजे बिया काढून झालेत, आणि खजूर इतके छान आहेत ना, हे खूप भारी आहेत, खूप मस्त खजूर आहेत हे, एकदम गोड आणि रसरशीत आहेत, असे एकदम सुकलेले नाही।
आज मस्त व्हिडिओला मी आवरून बिवरून सुरुवात केली. केस माझे मागे घेते मी आता. बस झालं. तर एक काम करते आता मी ड्रायफ्रूट्स भाजून घेते. तर बघा त्याच्यामध्ये थोडंसं मी घी घेतलेलं आहे, तूप. त्याच्यामध्ये काय करते मी थोडे बदाम आणि काजू एकत्रच भाजून घेते. एकत्र भाजलं तर कसं टेन्शन नाही. स्लो गॅसवर मस्त हे छान असे भाजून घ्यायचे. एकदम असे काळे काळे नाही करायचे, व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं. तोपर्यंत मी हे इकडे साईड बाय साईड पिस्ते काढून घेते, कारण मी अगोदर काही तयारीच नव्हती केली ना. बघा हे आपले मस्त भाजून झालेत. आता याला काढून घेते. मस्त काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये टाकूया आपण पंपकिन सीड्स. पंपकिन सीड्स टाकून छान आहे. तोपर्यंत काजू आणि बदाम पण थोडे थंड होते. त्याला पण स्लो गॅसवर मस्त भाजून घेऊया. हे पण झालेलं आहे भाजून आपले पंपकिन सीड्स सुद्धा. आता याला पण मी काढून घेते. गरम झाले खूप. एक मिनट, गॅस बंद केला आहे मी आता. आत्ता टाकायचं आहे आपल्याला सनफ्लावर आणि हे काय बोलतात त्याला, वॉटरमेलन सीड. कलिंगडच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया. आता याला पण आपण मस्त रोस्ट करून घेऊ. आपल्या सूर्यफुलाच्या बिया आणि कलिंगडच्या बिया सुद्धा मस्त खरपूस अशा भाजून झालेल्या आहेत. याला घेऊ आपण काढून. आणि आता यामध्ये टाकू आपण अळशी, हलीम आणि खसखस. आता खसखस आहे ना एकदम तडतड उडेल. त्याचा हे अळशी आणि खसखस एकत्र भाजली ना त्याचा सुगंध फार येतो. मी तुम्हाला बोलली होती ना हे सगळं तडतड उडेल. लागले हे डान्स करायला. आता याला मी काढून घेते. आपले पिस्ते जे आपण सोलून घेतलेत. गाईज मी सामान अंदाजे घेतलंय, मोजून घेतलेलं नाहीये. त्यामुळे प्लीज असं बोलू नका की मी एवढंच का घेतलंय तेवढंच का घेतलंय. आणि हो, अजून एक राहिलं, आपल्याला याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं पण घ्यायचं आहे. आता मी घेते याच्यात, त्यामध्ये आपण थोडं सुकं खोबरं पण घेऊया बाबा. पिस्ते पण आता मस्त झालेत भाजून. आणि आता याच्यामध्ये थोडंसं खोबरं जे आहे थोडंसं रोस्ट करून घेते मी, जास्त नाही. थोडंसं घी हे करता लागलं तर. बघा मस्त इथे आपलं खोबरं छान असं ब्राऊन कलरमध्ये भाजून झालेलं आहे. आता याला मी काढून घेते. आणि आता फायनली आपला डिंक तळायचं बाकी आहे. आता बस झालं. आता हे सगळं मिक्स
मिक्सरला वाटलं की झाले लाडू. तर गाईज आपलं सगळं साहित्य मस्तपैकी खरपूस असं भाजून झालेलं आहे आणि डिंक जो आहे मस्त तळला, एकदम कुरकुरीत झाला. आता काय करते, हे सगळं मी मिक्सरला वाटून घेते. गाईज बघा, सगळे आपले जे ड्रायफ्रूट्स होते हे सगळे मी वाटून घेतले. हे आहे खजूर आणि हा आहे डिंक. बघा किती छान झाला आहे, मस्त बारीक एकदम. आणि ही जी सफेद सफेद दिसते तुम्हाला, हे टाकली मी याच्यामध्ये थोडीशी वेलची. आता हे सगळं मस्त मी मिक्स करून घेते आणि नंतर मग आपण याचे लाडू वळवून घेऊ. थोडंसं घी टाकायला लागेल याच्यामध्ये, 2-3 चम्मच, जास्त नाही. 2-3 चमचे जरी टाकलं तरी याचे लाडू मस्त वळले जातील. मस्त बाइंडिंग येईल. आता खजूर आणि काळे मनुके टाकले का याची बाइंडिंग मस्त येते याला, म्हणजे लाडू वळतील आपले पटापट. तर गाईज बघा, आपलं सारण जे आहे लाडूचं मस्त तयार झालं आहे आणि याचा सुगंध इतका छान येतो आहे ना, खूप भारी सुगंध येतो याचा. आता याचे आपण मस्त छान असे याचे लाडू वळते आता. आणि हे थोडंसं गरम गरम पटापट बनवून घ्यायचे लाडू. बघा कसे आहेत, मस्त आहे ना. चला आता मी हे ना छान असे लाडू बनवून घेते. गाईज फायनली लाडू तयार झालेत आणि माझे हात बघा असे हे झालेत पूर्ण, असे करून करून आहे ना पूर्ण ही साईड दुखायला लागली. हात एकदम असे लाल 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 झाले आणि खाली बसून बसून माझ्या पायाला मुंग्या आल्यात. आणि फायनली आपले हेल्दी
चविष्ट आणि विदाऊट शुगर लाडू तयार झालेले आहेत. कसे वाटले नक्की मला सांगा. कसे दिसत आहेत तेही मला कमेंट करून सांगा. आणि हे याच्यामध्ये जे आळीव आहे हे मी पहिल्यांदाच वापरलेलं आहे. तर हे कसं वापरतात मला आयडिया नव्हती. तुम्ही मला सांगा ते कसं टाकायचं असतं ते. मी तर भाजून टाकले त्याच्यामध्ये. तर चला आजचा व्हिडिओ इथे मी एंड करते, कारण माझे हात, मला मोबाईलसुद्धा हातात नाही पकडवते एवढी माझी ही बोटं दुखायला लागलेत. तर मी व्हिडिओला आता एंड करते. कसा वाटला माझा हा चविष्ट लाडूचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.